आज माझ्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आल्या. त्यांना मी विचारलं की काय त्रास होतो. म्हणाल्या की माझ्या खांद्यात दुखतंय. मी त्यांना विचारलं की किती दिवस झाले. म्हणाल्या 5 दिवस झाले. मी विचारलं 5 दिवस मग काय केलं, काय ट्रीटमेंट घेतली. तर त्या म्हणाल्या की 5 दिवस मी हे लावलं. मी त्याचा खांदा पाहिला तर एक चिकट पॅच लावलं होतं. सांगा जी, हे काय लावलंय? ती याची पट्टी आणली, चिकन पट्टी. कसली पट्टी? दुकानात आणली. दुकानातून आणलेली. काय असतं त्याच्यात? काय असतं याचं काय माहित, पण आपसून झालं ना. पण दुखणं जातं काय लावल्यावर? आता तेवढा ना लय कंटाळा आला मला. पण मला सांगतं खरं की दुखणं जातं की नाही जात? नाही ना जात. मग काय लावते कशाला? किती रुपयाला भेटते ही पट्टी? 10 रुपये. 10 रुपयाची पट्टी. मी तो पॅच काढला आणि बघतो तर खरंच त्यात काहीच नाही. ना औषध, ना काही गरम गोष्ट, ना काही दुखणं कमी करणारं पदार्थ. फक्त गोंद लावलेला एक स्टिकर होता. सांगण्याचं महत्व हे की खांद्यातलं दुखणं हे अनेक कारणांनी असू शकतं. उचलताना स्नायू ताणलं जाणं, मसल्स दुखणं किंवा नसांवर ताण येणं किंवा मसल्स आतमधले टेंडन्स फाटून जाणं. पण हा 10 रुपयांचा स्टिकर ना दुखणं कमी करतो ना तुमचा प्रॉब्लेम सोडवतो. तो फक्त एक मेंदूला फील देतो, पाण्याचं इंजेक्शन दिल्यासारखं. जर खांद्यातलं दुखणं गोंदाच्या स्टिकरने जात असतं तर माझ्याकडे ह्या आल्याच नसत्या. गावाकडं असं खूप होतं. लोकांना वाटतं की 10 रुपयांमध्ये इलाज मिळतो. इलाज तर मिळत नाही, पण फक्त फसवणूक मिळते. हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की पाठवा जे अजूनही अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. दुखणं विज्ञानाने जातं, स्टिकरने नाही.